सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, मार्च एप्रिलचा जर तुम्हाला THR आला असेल तर तुम्हाला आज हे काम करावं लागणार आहे। FSMS हे ॲप ओपन करून घ्यायचं। लँग्वेज तुम्हाला जी कोणती हवी आहे ती लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं। बघा, या पद्धतीने लोगो जर तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे। आपला जो कोणता लॉगिन ID आहे, पासवर्ड आहे तो टाकून साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आणि प्रत्येक 2 महिन्यातून एकदा ज्यावेळेस आपल्याला THR येतो त्यावेळेस आपल्याला FSMS ॲपमध्ये THRची ऑर्डर ही पुरवठा झालेली आहे याची माहिती करायची असते। त्याच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट असणार। तुम्हाला स्क्रीनवर जो लोगो दिसत आहे ते ॲप जर तुमच्या मोबाईलवरती असेल तर ते ॲप ओपन करून घ्यायचं। लँग्वेज सिलेक्ट करायचं, आपली लॉगिन ID आणि पासवर्ड टाकायचा आणि साइन इन करून घ्यायचं। लॉगिन ID काय टाकायचं, आपला जो पोषण ट्रॅकरचा नंबर आहे तोच लॉगिन ID आपला असणार आहे आणि पासवर्ड टाकायचं। त्यांच्या जिल्ह्यावाईज पासवर्ड वेगळा असू शकतो, त्यामुळे पासवर्ड जे काय असेल ते टाकून घ्यायचं आणि साइन इन या बटनावरती क्लिक करायचं। बघा, साइन इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होत आहे, तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर। इथं बघा, आपल्याला सप्लाय ऑर्डरचा एक मेसेज देखील आलेला आहे की मार्च एप्रिल 2026 THR आलेला आहे। जर तुम्हाला अशा पद्धतीने जर नाही आलं तर तुम्ही ऑर्डर्स या बटनावरती क्लिक करून तुम्ही ती ऑर्डर देखील स्क्रोल करून पाहू शकता। बघा, सर्वात असं वर ढकलत न्यायचं, खाली आपल्याला बघा सर्व ऑर्डर तुम्हाला ग्रीनमध्ये दिसत आहे, ऑर्डर डिलिव्हर्ड। पण ही जी आहे ती मार्च एप्रिलची ती अजून रिसीव केलेली नाही, डिलिव्हरी आलेलं आहे परंतु ते केलं नाही, तर त्याच्या संदर्भात आपण करणार आहोत। बघा, रिसीव डिलिव्हरी या बटनावरती क्लिक करायचं। जी काय आपली डिटेल आहे ती डिटेल व्यवस्थितपणे चेक करून घ्यायची। आपल्याला जो THRची पावती आलेली आहे त्या पावतीवरचा आकडा आणि इथला आपला 6 महिने ते 3 वर्ष बालकांचा आकडा तो सेम आहे का चेक करून घ्यायचं। गरोदर स्तनमातांचा आकडा सेम आहे का चेक करून घ्यायचं। जर SUW MUW जर बालकांना म्हणजे कमी वजनांच्या बालकांना जर आहार दिला गेला असेल तर त्याचा माहिती तर असेल तर घ्यायची, नसेल तर 0 आकडा हा असणार आहे। ॲक्सेप्ट ऑर्डर या बटनावरती क्लिक करायचं। ॲक्सेप्ट ऑर्डर या बटनावरती क्लिक केल्यानंतर तर बघा, अपलोड फोटो या बटनावरती क्लिक करायचं। अपलोड फोटो या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपला कॅमेरा हा चालू होणार आहे। ती जी पावती आहे ती आपल्या समोर ठेवायची आणि त्याचा एक आपला फोटो काढून घ्यायचा। फोटो जर व्यवस्थित जर नाही आला तर तुम्ही पुन्हा देखील हा फोटो काढू शकताय। एक फोटो काढून घ्यायचा, हे टिक आलं याच्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर बघा, आपला फोटो अशा पद्धतीने इथं जनरेट होऊन येणार आहे। बघा, तुम्हाला स्क्रीनवर फोटो दिसत आहे, अशा पद्धतीने फोटो आला। थोड्या वेळ याला लोडिंग घेते, कधी कधी लगेच देखील होतं। बघा, फोटो अपलोड सक्सेसफुली मेसेज आलेला आहे आणि डायरेक्ट सबमिट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं। बघा, सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपली ऑर्डर ही रिसीव सक्सेसफुली झालेली आहे आणि आपला मार्च एप्रिलचा आपला हा जो THR आहे तो सक्सेसफुली हा FSMS म्हणजे ICDS FSMS या ॲपमध्ये रिसीव करण्यात आलेला आहे। अशाच पद्धतीने आपण मार्च एप्रिलचा THR हा रिसीव करून घ्यायचा आहे। तर बघा, आपण इथं ऑर्डरमध्ये जाऊन पाहूया। बघा, कशा पद्धतीने तुम्ही याच्या अगोदरच्या जर ऑर्डर जर केल्या नसतील तर त्या देखील ऑर्डर करून घ्या। ज्या ऑर्डर आपण पूर्ण केले त्या ऑर्डर ग्रीनमध्ये म्हणजे ऑर्डर डिलिव्हर्ड असा येणार आहे। ज्या पूर्ण केल्या नाहीत, बघा आता मे जून 2026 चालेल तर हे काय आपण रिसीव केलं नाही, फक्त आपण मार्च एप्रिलचं केलं, त्याच्या अगोदरच देखील केलं। बघा, ते सर्व या पद्धतीने ग्रीनमध्ये आले म्हणजे हिरव्या अक्षरात ऑर्डर डिलिव्हर्ड आलेला आहे। परंतु जे आपण ऑर्डर रिसीव केलेली नाही म्हणजे आपण जे ऑर्डर घेतली नाही त्या ऑर्डरला अशी केशरी कलरची पट्टी येणार आहे। तुम्ही देखील याच्या पूर्वीचे जर तुम्ही ऑर्डर्स म्हणजे रिसीव केल्या नसतील तर सर्व सेविकाताईंना मदतनीसताईंना विनंती आहे की सर्व ऑर्डर याच पद्धतीने रिसीव करून घ्या। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे त्यानं जास्तीत जास्त सेविकाताईंना मदतनीसताईंना शेअर करा आणि असेच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।